नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सोमवार, आज पहिल्या दिवसाचं ट्रेडिंग सेशन कंप्लीट झालेलं आहे आठवड्याचं. आज आपण व्हिडिओ बनवतो उद्यासाठीचा. मंगळवारी इंट्राडेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कुठल्या महत्त्वाच्या लेवल्स असतील ते आपण चेक करूयात. पण त्याच्या आधी चेक करूया की मी तुम्हाला काल कुठल्या लेवल्स दिलेल्या आजच्या इंट्राडेसाठी आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये काय झालं. पहिल्यांदा बघूयात निफ्टीचा चार्ट. हा निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे. याच्यामध्ये बघा, काल मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी वरची लेवल आहे, इथे एक सप्लाय झोन आहे. तो त्याच्यामुळे पहिल्या अटेम्प्टला इथे बाय करू नका. मार्केटने बघा तिथूनच क्लिअर कट रेड कॅन्डल बनवली. पण त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं की सपोज जर CPRमध्ये जर चांगली प्राईस ॲक्शन तयार झाली इथे, तर तुम्ही इथे बाय करू शकता. पण इथे CPRमध्ये तुम्ही एक प्राईस ॲक्शन तयार नाही झाली. इथे CPRचा ब्रेकआउट झाला नाही, प्राईस सरळ खाली गेली. त्याच्यानंतर मी तुम्हाला तिसरी लेवल दिलेली. हा जो झोन होता 22,420 आणि प्रिव्हियस डे लो, इथे जर तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली इथे तुम्ही बाय करू शकता. इथे बघा मार्केटने होल्ड घेण्याचा प्रयत्न केला. इथे एक बुलिश एंगल पण तयार झाला, पण मार्केट इथे होल्ड करू शकलं नाही. तर तुम्हाला मी सांगितलेलं जर मार्केटमध्ये बेरिश मोमेंटम असेल तर बँक निफ्टी सेल करा. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं, आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया. हा बघा, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी काल सांगितलेलं की सपोज प्रिव्हियस डे लो ब्रेकडाऊन झाला तर तुम्ही सेल करू शकता. बघा सेकंड कॅन्डलला प्रिव्हियस डे लो ब्रेकडाऊन झाला, त्याच्यानंतर तुम्ही सेल केलं असतं तर एक मोठा ट्रेड तुम्हाला घेता आला असता. कारण की बँक निफ्टीमध्ये इथे खाली कुठे सपोर्ट नव्हता. त्याच्यानंतर ही तुम्हाला एक लेवल दिलेली, म्हणजे ह्या लेवलला जर तुम्ही प्रॉफिट जर बुक केलं असतं तरी चाललं असतं. ही लेवल बघा किती येते. इथून तुम्हाला एक 200 पॉईंटची लेवल तुम्हाला मिळालं असते. 200 पॉईंट जर तुम्ही ऑप्शन्समध्ये जरी घेतलं असतं ATMमध्ये, तरी पण तुम्हाला 100 पॉईंट याच्यामध्ये मिळाले असते. सो हा एक आपला ट्रेड कालचा सक्सेसफुल झाला. ही लेवल आपल्या मार्केटमध्ये चालली. आता आपण एक्झॅक्टली बघूयात उद्यासाठी कुठले इम्पॉर्टंट लेवल असतील आणि ट्रेड कसा घेतला पाहिजे. पहिल्यांदा आपण बघूयात निफ्टी. हा बघा मित्रांनो, हा निफ्टीचा डेली चार्ट आहे. आज आपण बघितलं तर याच्यामध्ये इथे इव्हिनिंग स्टार तयार झाला आहे. ज्यांना जॅपनीज कॅन्डलस्टिक कळतात त्यांना माहिती आहे इव्हिनिंग स्टार आणि टॉपवर इट इज अ बेरिश फॉर्मेशन. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की इथून परत मार्केट खाली येईल. पण मार्केटने काय केलं बघा, इकडे मार्केटने बघा इथे पण एक इव्हिनिंग स्टार बनवलेला जो टॉपवर होता. मार्केटने लोकांना इथे फसवलं, लोकांचे स्टॉपलॉस खाल्ले, परत मार्केट वर गेला. इथे पण बेरिश एंगल बनवला, परत लोकांचे स्टॉपलॉस खाल्ले, वर गेला. इथे पण मार्केटने बेरिश एंगल बनवलेला, मार्केट वर गेला. आता उद्या परत त्यांनी इव्हिनिंग स्टार बनवलं आहे. पण तरी पण आपला व्ह्यू काय, आपला व्ह्यू बुलिशच आहे. कारण की मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट बुलिश असतो त्यावेळेस नॉर्मली मार्केट काय करत असतो, जे बियर्स असतात बियर्सला ट्रॅप करत त्यांचे स्टॉपलॉस खात वर जात असतो. सो आपला उद्याचा व्ह्यू सुद्धा बुलिशच राहील. मार्केटमध्ये आज इव्हिनिंग स्टार झाला असेल तरी घाबरू नका. मी तुम्हाला लेवल देतो, त्या लेवल्सवर आपण उद्या बाईंग करू शकतो. ह्या बघा, ह्या आपल्या लेवल्स आहेत. मार्केटमध्ये उद्या 22,230 ही उद्या ॲज अ डिमांड झोन म्हणून काम करेल. आणि त्याच्या खाली 22,113.50 हा जो आपला आधीचा जो ब्रेकआउट लेवल आहे, ही लेवल ॲज अ स्ट्रॉंग मार्केटला सपोर्ट म्हणून काम करेल. म्हणजे मार्केटमध्ये जर काही जरी झालं ही लेवल मार्केट तोडेल असं वाटत नाही. उद्या मार्केटमध्ये बघितलं की उद्या डिसेंडिंग CPR आहे. डिसेंडिंग CPR म्हणजे मार्केटमध्ये चान्सेस आहेत की आपण बेरिश ट्रेड घेतले पाहिजेत. ॲज पर CPR थेअरी आपण बेरिश ट्रेड घेतले पाहिजेत. आणि उद्याचा CPRचा बघा जो TC आहे तो एक्झॅक्टली आपला जो आजचा जो ब्रेकडाऊन झाला आहे ती लेवल आलेली आहे. सो त्याच्यामुळे उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड घेताना थोडं कॉशियसली ट्रेड घ्यावं लागेल. ॲग्रेसिव्हली तुम्हाला बाय करता येणार नाही. जर निफ्टी तुम्हाला बाय करायचे तर इथे तुम्ही एक चान्स घेऊ शकता. हा S1 आणि हा जो आपला डिमांड झोन आहे, ह्या लेवलला जर तुम्हाला निफ्टी जर उद्या बाईंगसाठी अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही बाय करा. हे बघा, हा एक झोन आहे. हा झोन उद्या ॲज अ डिमांड झोन म्हणून काम करेल. इथे जर तुम्हाला निफ्टी जर मिळाली आणि ते चांगली बुलिश प्राईस ॲक्शन जर तयार झाली, एक बुलिश पिनबार वगैरे तयार झाला, तरच इथे निफ्टी बाय करा. आणि सपोज तो पिनबार जर त्याचा स्टॉपलॉस गेला तर मार्केटला स्टॉपलॉस देऊन टाका. त्याच्या खाली ही जी लेवल आहे ही 22,113.50 हा तुमच्यासाठीचा सगळ्यात बेस्ट ट्रेड राहील. इथे जर तुम्हाला जर निफ्टी मिळाली तर बिंदास बाय करा. एक छोटासा स्टॉपलॉस ठेवून तुम्हाला मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही निफ्टी बाय करू शकता. ॲक्च्युली निफ्टीमध्ये ह्या लेवलला एक चांगला स्विंग ट्रेड पण तयार तुम्हाला मिळू शकतो. इथे जर तुम्ही फ्युचर्समध्ये जर बाय केली ही लेवलला निफ्टी, एक छोटासा स्टॉपलॉस ठेवला तर तुम्हाला एक मोठा याच्यामध्ये स्विंग ट्रेड पण मिळू शकतो. सो उद्याला निफ्टीसाठी तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटी इथे मिळेल किंवा इथे मिळेल. सपोज प्राईस इथे CPRमध्ये ओपन झाली तर इथे एक मोठा रेसिस्टन्स आहे उद्या निफ्टीला आणि वरती पण रेसिस्टन्स आहे. तर त्याच्यामुळे उद्याच्यासाठी तुम्ही ह्या लेवलला बाईंग अवॉइड करा. इकडे सगळीकडे बाईंग अवॉइड करा. बाईंग फक्त इथे तुम्ही करू शकता तर ह्या लेवलला करू शकता. बघा, हा बँक निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे. याच्यामध्ये ही जी लेवल आहे 47,185 ते 47,268 ही जी लेवल आहे ही लेवल ॲज अ डिमांड झोन म्हणून काम करेल. उद्या चान्सेस आहेत की बँक निफ्टी इकडनं तुम्हाला रिव्हर्सल देईल. सो इथे तुम्ही रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकता उद्या बाईंगसाठीची. आम्हाला माहिती आहे मार्केट आज खाली आलं आहे
तर त्याच्यामुळे तुम्हाला शॉक असेल की आज मार्केट खाल्ल्यानंतर मी बाईंगसाठी का सांगतो आहे. पण ही जी लेवल आहे इथून बँक निफ्टीला रिव्हर्सलचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. इथे जर तुम्ही एक छोटा ट्रेड घेतला, एक छोटासा स्टॉप लॉस बसेल आणि मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही बँक निफ्टी इथून रिव्हर्सलसाठी इंटरडेसाठी घेऊ शकता. ॲक्च्युली हा जो ट्रेड आहे, हा ट्रेड जर तुम्हाला बाईंगसाठी घ्यायचा असेल तर गो विथ निफ्टी इन्स्टेड ऑफ बँक निफ्टी, कारण की निफ्टीमध्ये थोडी जास्त स्ट्रेंथ आहे. पण इथे जर तुम्हाला इंट्राडे किंवा BTST वगैरे करायचं असेल, इथे ह्या लेवलला तुम्ही BTST पण करू शकता, इंट्राडेचा ट्रेड पण इथे होऊ शकतो. आणि ह्या वरच्या ज्या लेवल्स आहेत, ह्या वरच्या लेवल्स इनव्हॅलिड आहेत बँक निफ्टीसाठी. इकडे कुठेच बाईंगसाठी ट्राय करू नका. बँक निफ्टीसाठी उद्याची एकच लेवल आहे. बघा मित्रांनो, ट्रेडिंग करताना तुम्ही रोज ट्रेड केलं पाहिजे असं काय कंपल्सरी नाही आहे. आपल्याला जर लेवल जर मिळाली तरच ट्रेड करा, लेवल जर नाही मिळाली तर ट्रेड करू नका. निफ्टीसाठी मी तुम्हाला एक लेवल दिली आहे आणि बँक निफ्टीसाठी मी एक लेवल दिली आहे. तर तिथे मिळालं तरच बाय करा, अदरवाईज उद्यासाठी ट्रेड अवॉइड करू शकता. पण उद्या जर ट्रेड केला तर रिव्हर्सलसाठी ट्राय करा, सेलसाठी ट्राय करू नका. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.